जय हिंद मित्रांनो, मी आरिफ खान, राहणार बारामती, जिल्हा पुणे, तालुका बारामतीचा आहे, जिल्हा पुणे. सगळ्यात महत्त्वाचं ही खास आज जरांगे पाटलांसाठी आणि लक्ष्मण हाकेसाठी ही क्लिप आहे. आणि जो कोणी संबंधित असेल, कारण जरांगे पाटलाचा लक्ष्मण हाके साहेबांचा माझ्याजवळ नंबर नाही आहे, तर ही क्लिप कुठल्याही परिस्थितीत जरांगे पाटलांपर्यंत आणि लक्ष्मण हाकेंपर्यंत पोहोचवावी, ही आमची विनंती आहे. माझं नाव पुन्हा सांगतो, मी आरिफ खान, राहणार बारामती, जिल्हा पुणे. याचं कारण असं आहे की जरांगे पाटील उपोषणाला बसण्यापेक्षा तुम्ही महाराष्ट्राचा दौरा करावा. एक लहान थोडी मोठा घास घेतोय, महाराष्ट्राचा दौरा करावा. आणि हे सगळा समाज आज जसं शिवाजी महाराजांनंतर सगळा समाज जसा एकत्र केला तुम्ही, तर शिवाजी महाराजांनंतर समाज एकत्र करण्याचं श्रेय जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांना जात आहे. याचं कारण असं आहे की आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये समाज कधीही एकत्र आला नाही. जो तो आपापलं बघत असतो, पण जरांगे पाटील तुमचं त्याग, लक्ष्मण हाके यांचा त्याग म्हणा, ते ह्या दोघांनी एकत्र यावं असं माझं एक लहान थोडी मोठा घास, याचा एक सल्ला म्हणा किंवा एक विनंती म्हणा, तुम्ही ही घ्यावी, विनंती स्वीकार करावी. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भ्रष्टाचार होतोय, मग पक्ष बदलला का भ्रष्टाचाराला मिटतंय सगळं. आपल्याबरोबर शिवाजी महाराजांबरोबर गद्दारी करणारे बाहेरचे कोणी आलेले नव्हते. जे गद्दारी करणारे होते ते भारतातलेच आणि महाराष्ट्रातलेच होते, तर बाहेरचं कोणी गद्दारी करणारं नव्हतं ह्याच्यामध्ये. तर गद्दारी करणारे सुद्धा आपलेच होते. हा शाप आहे भारताला, ही गद्दारी करणं हा शाप आहे. कारण कुठल्या मायकालालची नजर वर करण्याचं, आपल्या देशाकडे बघण्याचा कोणाचाही हिंमत नव्हती. पण आज मी थोडंसं बोलतो, ह्याचं कारण असं आहे की मोठे मोठे भ्रष्टाचार होत आहेत. 16 पूल पडत आहेत 13 दिवसा 15 दिवसामध्ये. हा पैसा जनतेचा. कॉन्ट्रॅक्टरांना इलेक्ट्रॉनिक बॉन्ड जर दिला पक्षाला, तर त्या पक्षाने चौकशीच करायची नाही, ते सत्तेत असेल त्यांनी. मला कोणाची सत्ता आहे, मी कुठल्या पक्षाचा नाही आहे, कोणाशी सत्ता आहे ह्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे मला. फक्त मला हे म्हणायचं आहे की ज्यांच्या नाव निवडून आले ते त्यांच्याशी एकनिष्ठ होऊ शकत नाही, तर जनतेशी काय एकनिष्ठ होती है ना. तर त्याच्यासाठी पर्याय व्यवस्था जरांगे पाटील तुमच्याकडे बघितलं जात आहे, लक्ष्मण हाके तुमच्याकडे पाहिलं जात आहे की तुम्ही पर्यायी व्यवस्था म्हणून इथं काहीतरी उभी करा. 288 उमेदवार जे शिकले सवरलेले असतील, ज्यांना खरंच समाजाची चाड आहे, जनतेची चाड आहे, ह्या देशाच्या मातृभूमीशी प्रेम आहे, अशा लोकांना तुम्ही ह्या निवडणुकीत उभं करावं. बहुजन समाज तुम्हाला 100% सपोर्ट करील. भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि जैन चालक मालक संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तर मी फुल सपोर्टमध्ये. मी स्वतः वैयक्तिक, माझं एका मताने काय फरक पडतोय मला नाही माहिती, पण माझ्या मते ह्याला काहीतरी आळा बसणं गरजेचं आहे. ह्या ज्या भ्रष्टाचाराला आळा बसणं गरजेचं आहे. आता आमच्या ड्रायव्हर लोकांचा जर विचार केला तर आमच्या ड्रायव्हर लोकांचा बाप अग्रवाल नाही आहे, आमच्या ड्रायव्हर लोकांचा बाप शहा नाही आहे, आमच्या ड्रायव्हर लोकांचा बाप खेडकर सुद्धा नाही आहे. म्हणजे इथं डॉक्टर, पोलीस, प्रशासन सगळं मॅनेज होतं, इथं सगळं मॅनेज होतंय. साहेब काहीतरी करा, ही मनापासून विनंती आहे. खरंच जर आपल्याला देश सुधारायचा असेल आणि खरंच या देशाबद्दल तळमळ असेल ज्यांना, आणि ज्यांना ह्या महाराष्ट्राच्या भूमीची तळमळ असेल, जो स्वतःला खरंच शिवभक्त समजतो आणि जो स्वतःला वाटतं की आपण खरंच देशासाठी काहीतरी करावं, देणं फेडावं देशाचं, तर ही क्लिप जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, जरांगे पाटलांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना सपोर्ट देण्याचं काम आपण करूया. हे माझं मनापासून एकदम विनंती, कळकळून. काय 60 वर्ष वय, 60 वर्षाचा या देशाचा माझा अनुभव आहे. मी ह्या देशातच पैदा झालो, ह्या देशातच मरणार आहे काय, पण मी माझं कर्तव्य बोलून तरी पार पाडणार आहे. कमीत कमी काही नाही करता आलं, कारण आमच्या हातात सत्ता नाही, आमच्या हातात कोणाचं राजकीय पुढाऱ्यांचं पाठबळ नाही आम्हाला काय. जरांगे पाटील, लक्ष्मण हाके, तुम्हाला लोक मानायला लागलेत, तुम्ही गैरफायदा नाही घेणार याची गॅरंटी वाटते आम्हाला, तुमच्यावर विश्वास आहे आमचा. मी मनापासून तळतळून विनंती करतो तुम्हाला की तुम्ही ह्या भारतासाठी, ह्या देशासाठी, ह्या महाराष्ट्रासाठी काहीतरी करावं. थोडं भरून आलंय, पण सत्य परिस्थिती आहे. इथं जातीवाद वाढलेला आहे, इथं
अत्याचार वाढलेला आहे, इथं भ्रष्टाचार वाढलेला आहे. काय पक्ष बदलला की भ्रष्टाचार मिटून जातोय साहेब. ज्याच्याजवळ पैसा आहे त्याला कायदेशीर काही एक होत नाही. काय आतापर्यंत आपण खूप उदाहरणं बघितले, खूप क्लिप आहेत, खूप उदाहरणं आहेत की इथं IAS ऑफिसर सारख्या ऑफिसरला सुद्धा पैसे देऊन नियुक्त केलं जात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जो मर्डर करतो त्याला जर गुन्हेगार म्हणून कोर्टात पेश केलं तर, आणि तो जर निर्दोष सुटला, मर्डर तर झालाय पण जो मर्डर करणार आहे, जो आरोपी आहे, तो निर्दोष सुटतो, पण त्या मर्डरचा छडा काय लागला जात नाही. हा कायदा आहे आपला. कारण एकदा केस क्लोज झाली की परत ओपन होत नाही. ही मनापासून विनंती आहे, तळतळून विनंती आहे की जो खरंच गुन्हेगार आहे त्यांना शिक्षा व्हावी आणि ह्याला पर्यायी व्यवस्था जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके तुम्ही उभी करावी. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. अख्खा महाराष्ट्र तुम्हाला साथ देईल, बहुजन समाज साथ देईल, सगळा साथ देईल. सुवर्ण सुद्धा साथ देतील. त्यांना बी कळायला लागलं की अत्याचार चालू आहे सगळीकडे. ठीक आहे ना. तर ही माझी विनंती स्वीकारा. मला एकदा भेटायचंच आहे तुम्हाला, मी नक्की भेटेल. आणि ही क्लिप जरांगे पाटलांपर्यंत जास्तीत जास्त फॉरवर्ड करा जर खरंच देशाबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल प्रेम असेल तर. तळतळून बोलतोय मी मनापासून. जय हिंद.